राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे आणि 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे। या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे। सध्या महापालिका सर्वाधिक चर्चेत आहे, कारण महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधू एकत्र आलेत आणि भाजपाने देखील पूर्णपणे ताकद लावली आहे। याच निमित्तानं मुंबई महापालिकेत महापौर कसा निवडला जातो ते पाहूयात। बीएमसी मध्ये एकूण 227 प्रभाग आहेत। ज्या पक्षाचे नगरसेवक जास्त विजयी होतात त्याचा महापौर बनतो। महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीसाठी महापालिकेच्या निवडणुकीनंतर पहिली विशेष सभा घेतली जाते। या पहिल्या सभेमध्ये नगरसेवक हात उंचावून मतदान करून महापौर आणि उपमहापौराची निवड करतात। त्यानंतर महापौर पदासाठी आरक्षण सोडत काढून आरक्षण निश्चित केलं जातं। नगरसेवक आणि महापालिकेचा कार्यकाळ महापालिकेच्या पहिल्या सभेपासून 5 वर्षाचा असतो, मात्र महापौराचा कार्यकाळ हा 2.5 वर्षाचा असतो। 5 वर्षाच्या महापालिका कार्यकाळामध्ये 2 महापौरांची निवड केली जाते। यंदा मुंबई महापालिकेमध्ये कोणाची सत्ता येईल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।